वडाई देशमुख येथील चतुर्भुज महाराज मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून 10,000 रुपये लंपास केले। काही दिवसांपूर्वी चोरी झालेल्या संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी शनिवारी रात्री पुन्हा फोडली। या दानपेटीतून चोरट्यांनी 2,000 रुपये लंपास केले। तसंच श्री बुद्धेश्वर महाराज मंदिरातही चोरट्यांनी हैदोस घालून दानपेटी फोडली आणि 2,000 रुपये लंपास केले। गावातील राम मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। चोरट्यांनी एकाच रात्री 3 मंदिरातील दानपेट्या फोडल्या। एका मंदिरात दानपेटी फोडण्याचा असफल प्रयत्न केला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी श्रीराम मंदिराचे अध्यक्ष विजय गणगणे, चतुर्भुज मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पवार तसंच गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष राजीव गुप्ता यांनी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे। काही दिवसांपासून चोरट्यांनी गावातील मंदिराच्या दानपेट्या फोडण्याचा सपाटा लावला आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास करण्यात पोलिसांना अपयश आलं आहे, त्यामुळे भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचं मनोबल वाढल्याने त्यांनी पुन्हा दानपेट्या फोडल्या आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानोबा फड करीत असून सर्व प्रकरणाकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन भुरट्या चोरट्यांना वेळीच आवर घालून वेळीच बंदोबस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बुद्धेश्वर महाराज संस्थान अध्यक्ष बोलत आहे। आमच्या वडाळी देशमुखमध्ये 4 ठिकाणी देवस्थानमध्ये दानपेट्या फोडलेल्या आहेत। याही अगोदर गजानन महाराज संस्थानमध्ये दानपेटी फोडली होती। तसेच बुद्धेश्वर संस्थाने गावातील गाभाऱ्यामध्ये असताना सुद्धा तिथं त्यांनी चोरट्यांनी डल्ला मारला। त्याच्यावर प्रशासनानं जरा विशेष लक्ष दिले तर बरं राहील, अन्यथा गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे, तरी प्रशासन कारवाई करीलच। मी डॉक्टर अनिल रामभाऊ गणगणे येथील वडाळी देशमुख तालुका अकोट जिल्हा अकोला या गावामधील श्री गणेश जयरामनाथ महादेव संस्थान चा अध्यक्ष आहे। परवा रात्रीच्या शनिवारी दिनांक 11ला इथं वडाळी देशमुख या गावात 2-3 मंदिरामधील दानपेट्या काही अज्ञात लोकांनी फोडून चोरून त्यातील मालमुद्दा घेऊन पसार झाले आहे। बऱ्याच वेळा गजानन महाराज संस्थान वडाळी येथीलही पेट्या अशा फोडून चोरी गेलेल्या आहे, पण अजूनही चोराचा थांग पत्ता लागलेला नाही। मी प्रशासनाला हे विनंती करतो की त्यांनी सखोल चौकशी करून या चोरापर्यंत आपण कसे पोहोचू, नाही तर उद्या गावाला धोका आहे। हे गुट्टे चोराचं रूपांतर मोठ्या चोरात रूपांतर होऊ शकते आणि जे गावकऱ्याची एक इच्छा आहे की बाबा कोणीतरी सापडलं पाहिजे, नाहीतर गावाला या हिशोबानं धोका आहे आणि सर्व गावात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। त्या उद्देशानं आणि आम्ही सर्व गावकरी पोलीस लोकांनाही आम्ही सहकार्य करायला तयार आहोत, पण तरी त्यांनी विशेष लक्ष देऊन या चोरांना पकडून द्यावं अशी आमची गावकऱ्यांची सर्वांची इच्छा आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।